सकाळीच ना आमच्या मॅडम उन्हाला मस्त अशा खेळत बसलेल्या होत्या. मग काय तेवढ्यातच ना गल्लीमध्ये आला तो पोरं रडवणारा बाबा. मग काय चिवतायचं सगळं लक्ष ना त्याच्याकडेच होतं. आधी चिवतायला काय कळत नव्हतं त्यामुळे ती हट्ट करत नव्हते, पण आता तिला सगळ्या गोष्टी समजायला ती त्या बिचाऱ्याच्या मागं ना आई करूनच लागली होती. मग काय नाईलाजाने तिला घेऊन द्यावं लागलं आणि मी घेऊन दिलेला गदाना माझ्याच डोक्यात घालायचं काम चालू झालेलं होतं तिचं. आता बाजारात जायचंय म्हटल्यावर ना मॅडमना न्यू फॅशनचा ड्रेस घातला आणि ह्या ड्रेसच्या हाताचं रहस्य ना माझ्याच्या आणि चिमणीच्या पप्पाच्या काय सुटलं नाही. आता तुम्हाला ह्या ड्रेसची फॅशन समजली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. बाजारात गेलो आणि फ्रुट्स घेतले, स्ट्रॉबेरी घेतली कारण का तर आता स्ट्रॉबेरी खायला तर काय महाबळेश्वरला जाऊ नाही शकत. आता मी एकटी शॉपिंग करत होते कारण चिमणीच्या पप्पांचं पार्सल आलं होतं ते सानाय गेले होते ते. तेवढ्यामध्ये तिथे ना आई साहेब सुद्धा भेटल्या. म्हटलं चला आता सगळेजण जाऊ ना उसाचा रस पिऊ, कारण सध्या मुंबईमध्ये चालू आहे दिवसा गरमी आणि संध्याकाळी थंडी, म्हणूनच ना दुपारी पोटाला गार करण्यासाठी ना उसाचा रस घेतला. आणि त्या आई मात्र बाबांना ना व्हिडिओ कॉल मध्ये उसाचा रस दाखवत होती. शॉपिंग तर झालेली होती, मग सगळेजण ना घरी निघून आलो आणि आता दुपारी तर मला काय काम नव्हतं. मग काय डिझाईन करण्यासाठी जी सुई मागवली होती ना त्याच काम शिकायचं चालू होतं माझं. आणि त्याने ना मी चिमणीचं नाव सुद्धा काढलं होतं समर्था. आता संध्याकाळी पडला होता घरामध्ये एवढा मोठा राडा, आणि हा राडा मी जर आता उचलला नाही ना तर सकाळी ना किचन मध्ये यायची माझी इच्छाच होणार नाही. म्हणूनच ना एवढं गार लागत होतं तरी सुद्धा मी भांडी घासून घेतली. संध्याकाळीच ना किचन ओके करून झोपलं ना तर झोप पण छान लागते माहितीये का. पण सध्या थंडीमुळे ना थोडंसं पाण्यामध्ये हात घालू वाटत नाहीये. पण सकाळी भांडी घासा किंवा संध्याकाळी घासा, थंडीमध्येच घासावी लागणार आहे, त्यामुळे संध्याकाळी सगळं आवरलं ना तर बरं पडतं. इथे सगळी भांडी घासून झाल्यानंतर ना गॅस सुद्धा मी लागलाच ना घासून घेतला आणि किचन वट्टा सुद्धा ना सगळा साफ करून घेतला होता. राडा सगळा नाहीसा झाल्यास कसलं भारी वाटत होतं. चला आता लागेल कुठं मला निवांत झोप.